संपूर्ण राज्यासह गोंदियात देखील काल गणेश विसर्जन नदी किंवा नाल्यावर तसेच तलावावर करण्यात आले आहे। गोंदिया शहरात फक्त 2च ठिकाणी कृत्रिम वॉटर टँक तयार करून गणेश विसर्जन करण्यात आले होते। मात्र ज्या ठिकाणी नदी नाल्यावर श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले त्या ठिकाणी निर्माल्यांचा ढिगारा आपल्याला पाहायला मिळत आहे। गोंदिया नगर परिषदेद्वारे सांगण्यात आले होते की ठिकठिकाणी निर्माल्य गोळा करण्यासाठी घंटागाडी ठेवण्यात आली आहे। मात्र नदी काठावर या ठिकाणी निर्माल्याचा ढिगारा पाहायला मिळत असून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हरीश मोडगर यांनी। गोंदिया शहरामध्ये कालच घरगुती गणपती बाप्पा आणि सार्वजनिक गणपती बाप्पांचे विसर्जन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे। मी सध्या उभा आहे छोटा गोंदिया भागात असलेल्या पांगोली नदी या ठिकाणी। आपण पाहू शकतो पांगोली नदी या ठिकाणी काल गणपती बाप्पांच्या हजारोच्या संख्येमध्ये घरगुती गणपती बाप्पा असतील किंवा सार्वजनिक बाप्पा असतील त्यांचे विसर्जन करण्यात आले आहे। नगर परिषदेच्या वतीने काल आम्हाला सांगण्यात आलं होतं की निर्माल्य गोळा करण्यासाठी नगर परिषदेची घंटागाडी त्या ठिकाणी असेल किंवा कर्मचारी असेल। मात्र प्रत्यक्षात आज आम्ही या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आले असताना आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे निर्माल्य वस्तू आहेत ते या ठिकाणी ढिगाऱ्यामध्ये बोऱ्यांमध्ये पडलेले आहेत, तर काही निर्माल्य वस्तू नदीपात्रामध्ये देखील वाहून गेलेल्या आहेत। नगर परिषदेने काल आम्हाला दावा केलेला होता की या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी होते राणे सर त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही निर्माल्य वस्तू गोळा करण्यासाठी या ठिकाणी घंटागाडी ठेवलेली आहे किंवा नगर परिषदेचे कर्मचारी नियुक्त केले आहे। मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला इथलं भयावह चित्र पाहायला मिळत आहे। हरीश मोडगर, जीबी न्यूज, गोंदिया। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज, गोंदिया।